आंध्र प्रदेशच्या तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी सापडल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून राज्य सरकारने पूर्वीच्या सरकारवर ताशेरे ओढले आहेत, तर भक्तांनीही संताप व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिरात प्रसादाबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यांचे मंदिर प्रशासनाने खंडन केले आहे. प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर हे भारतातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक मानले जाते. तिथे जगभरातील लाखो भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः दर मंगळवारी आणि संकष्ट चतुर्थीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती, अभिनेते आणि उद्योजक गणपतीच्या दर्शनासाठी येथे येतात आणि पायी चालत मंदिरापर्यंत येणाऱ्यांची संख्याही लक्षणीय असते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर येथे त्यांनी विदर्भातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा बैठक घेतला. या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार नसल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. भाजपने स्पष्ट केलं की गडकरी जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार दौऱ्यावर जात आहेत. मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे विदर्भातील या महत्त्वाच्या बैठकीला एक प्रमुख नेता उपस्थित नसल्यामुळे चर्चांचा विषय झाला आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळू न शकल्यामुळे विधानसभा निवडणुकीत सावध भूमिका घेतली आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीत जागा वाटपाबाबत आणि उमेदवारांच्या निवडीसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहे. विदर्भात आयोजित या बैठकीस सुमारे 1500 भाजप पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आणि सुरेश भट सभागृहात होणाऱ्या या बैठकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परभणी तालुक्यातील जोड परळी येथील पूर्णा नदीपात्रात गावातीलच काही निवासी अवैध उपसा करत आहेत. मागील अनेक वर्षापासून हजारो ब्रास वाळू अवैधरित्या उपसा करून विक्री केल्याची माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते दीपक काळे यांनी केली आहे. त्याप्रमाणे लेखी तक्रार देऊनही जिल्हा प्रशासनास कळवल्यावरही महसूल प्रशासनाकडून कारवाई का होत नाही हा प्रश्न निर्माण होत आहे. अनेकदा महसूल प्रशासनाकडून थातुरमातुर कारवाई झाली की 2 दिवस बंद आणि नंतर लगेच चालू. हा अवैध वाळू उपसा करून वाळू माफियांनी वाळू साठे गावातील स्मशानभूमी, जोड परळी ते बोबडे टाकळी रोडवर हे अवैध वाळूचे साठे साठवण करून ठेवले आहे. ही माहिती प्रत्यक्ष तहसीलदार राजगुरे यांना भेटून लेखी तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. बदलापूरमधील प्राथमिक शाळेत 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करण्याच्या आरोपात असलेल्या अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली. ठाणे क्राईम ब्रांचचं पथक त्याला घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी घेऊन जात असताना अक्षयने पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून त्यांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी पोलिसांनीही प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला, ज्यात अक्षय शिंदे ठार झाला. या घटनेनंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राज्य सरकार आणि पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी न्यायालयीन चौकशीची मागणी करत ट्विटरवर पोस्ट केली आहे. त्यांनी या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याच्या शक्यतेवर चिंता व्यक्त केली असून संचालक भाजपाशी संबंधित आहेत का असा प्रश्न विचारला आहे. लोणीकंद पोलिसांनी सोसायटीतील गणेशोत्सवात महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी हर्ष कपूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका महिलेने लोणीकर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी विसर्जन मिरवणुकीदरम्यान कपूरने महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर मिरवणुकीत सहभागी झालेल्या रहिवाशांनी आरोपीला थांबवले, परंतु त्याने महिलांवर अश्लील वर्तन करणे सुरूच ठेवले. महिलांनी या घटनेची माहिती सोसायटीतील इतर महिलांना दिली. तिथे उपस्थित असलेल्या मैत्रिणींनी कपूरच्या असभ्य वर्तनाबद्दल तक्रार केली. त्यानंतर महिलांनी पोलिसांकडे जाऊन कपूर विरुद्ध तक्रार दाखल केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया वंजारी या प्रकरणाचा तपास करीत आहे.
शिक्षक सन्मान संघाने मुंबईतील आझाद मैदानात वाढीव अनुदानाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 12 जुलै 2024 रोजी विधानसभेत जाहीर केले होते की जून 2024 पासून अनुदानात 20% वाढ होणार आहे। तथापि याबाबत शासन निर्णय अद्याप प्रसिद्ध झालेला नाही, त्यामुळे शिक्षण क्षेत्रात असंतोष निर्माण झाला आहे। शिक्षक समन्वय संघाचे प्रतिनिधी म्हणतात की जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ते आंदोलन चालू राहील। शिक्षकांच्या मागण्यांमध्ये मुख्यत्वे संच मान्यता आणि अनुदानाच्या संबंधित तक्रारी आहेत। प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अनुदानित शाळांना दिनांक 1 जून 2024 पासून वाढीव अनुदान मिळावे, 15 मार्च 2024 च्या जाचक संच मान्यता आदेश रद्द करावा, तसेच शेवटच्या वर्गासाठी पटसंख्येची अट शिथिल करावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। या आंदोलनात हजारो महिला शिक्षकांनीही सहभाग घेतला आहे, ज्यामुळे एकता आणि सहाय्याची भावना दिसून येत आहे। केंद्र सरकारने खाद्यतेल कंपन्यांना सुनावले होते की आयात शुल्क लागू होण्यापूर्वी आयात केलेल्या सुमारे 30 लाख टन खाद्यतेलाची विक्री वाढीव दराने करू नये। तरीही कंपन्यांनी तातडीने दरवाढ केल्यामुळे किरकोळ बाजारात खाद्यतेलांच्या दरात प्रति लिटर सरासरी 20 रुपयांनी वाढ झाली आहे। हे दर वाढवण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न फसले असून शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्क 5.5% वरून 27.5% आणि शुद्ध खाद्यतेलावरील आयात शुल्क 13.75% वरून 35.75% वर वाढविण्यात आले आहे। केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने खाद्यतेल कंपन्यांना सूचित केले होते की हे तेल 40 ते 45 दिवस पुरेल आणि त्यामध्ये दसरा व दिवाळी सारखे मोठे सण येत असल्याने किंमत वाढवू नये। तथापि कंपन्यांच्या दरवाढीमुळे ग्राहकांना सणांच्या काळातच खाद्यतेलाच्या उच्च किमतींना सामोरे जावे लागणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या पडताळणी समितीचा निर्णय अवैध ठरवला आहे। न्यायालयाने बर्वे यांना तातडीने जात प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश दिले आणि समितीवर 1 लाख रुपये दंड ठोठावला। पारशिवनी तालुक्यातील वैशाली देविया यांच्या तक्रारीवर आधारित समितीने 28 मार्च रोजी बर्वे यांचे प्रमाणपत्र रद्द केले होते, ज्यामुळे त्यांचे जिल्हा परिषद सदस्यत्वही रद्द झाले। आता न्यायालयाच्या निर्णयामुळे बर्वे यांचे सदस्यत्व पुन्हा बहाल होईल। बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाल्याची माहिती मिळाली आहे। ठाणे क्राईम ब्रांचच्या टीमने त्याला चौकशीसाठी नेत असताना ही घटना घडली, ज्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे जखमी झाले आहेत। राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की या प्रकरणातील आरोपींच्या पूर्व पत्नीने लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती। चौकशीसाठी त्याला नेत असताना त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला, त्यामध्ये पोलिसांनी देखील आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला। त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याचा मृत्यूबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही। तरीही मला मिळालेल्या माहितीनुसार त्याचा मृत्यू झाला आहे।